चारठाणा पोलीस ठाणे हद्दीत दागिने चोरी उघड। स्थानिक गुन्हे शाखा व चारठाणा पोलिसांची संयुक्त कारवाई, दोघे ताब्यात। जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या लाखो रुपयांचे दागिने चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा व चारठाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत उलगडा केला असून एका महिलेसह दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे। आरोपींकडून चोरीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,84,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 42/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 331(2)-305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। तक्रारीनुसार घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आलं होतं। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पोळ, मुकेश बुधवंत, पांडुरंग तूप सुंदर, माणिक डुकरे, जयश्री आव्हाड, विलास सातपुते, उमेश चव्हाण, मधुकर ढवळे, चालक साने आदींच्या पथकाने चारठाणा पोलिसात गोपनीय माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली। यावेळी चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी, झुंजुडे व माने यांनीही सहकार्य केलं। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संगीता भारत मुंजे व विष्णू उर्फ बाळू काशीनाथ चव्हाण या दोघांना ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,84,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सध्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी चारठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून अधिक तपास सुरू आहे। या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे।